नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता या 3 उपायांमुळे कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंडअळी येण्या अगोदर 100% होणार या ठिकाणी नष्ट। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की या 3 उपायांमुळे आता कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंडअळी येण्या अगोदरच आता 100% गुलाबी बोंडअळी या 3 उपायामुळे होणार नष्ट। मग हे 3 उपाय कोणते की ज्या 3 उपायाचा वापर केल्याने आता कापसाच्या पिकातील गुलाबी बोंडअळी येण्या अगोदर 100% होणार नष्ट। या 3 उपायांबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना हा व्हिडिओ जर आपल्याला मनापासून या ठिकाणी आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल, या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की ज्या गुलाबी बोंडअळीमुळे माझा सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव अडचणीत आहे, त्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवासाठी आनंदाची वार्ता आहे की आता या 3 उपायांचा वापर करून आपल्या कापसाच्या पिकामध्ये गुलाबी बोंडअळी येण्यापासून आपण 100% रोखू शकतो। म्हणजे गुलाबी बोंडअळी आल्यानंतर उपाय करण्यापेक्षा गुलाबी बोंडअळी येऊच नये म्हणून उपाय केला तर फार उत्तम होईल, हेच तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो। यासाठी हे महत्त्वाचे 3 उपाय आहेत। जर या 3 उपायांचा आपण वापर केला तर 100% कापसाच्या पिकावर येणारी गुलाबी बोंडअळी आपण या ठिकाणी नष्ट करू शकतो। आता एक एक उपाय सांगतो मित्रांनो, त्यापैकी पहिला उपाय तर बघा मित्रांनो, आपण जर कापसाच्या पिकामध्ये फेरबदल केला असला, म्हणजे गेल्या वर्षी ज्या जमिनीमध्ये कापसाचं पीक होतं त्या जमिनीत कापसाचं पीक न घेता दुसऱ्या जमिनीत घेतलं असेल तर यावर्षी कापसाच्या पिकावरती गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होणार। याचं कारण सांगतो, कारण गुलाबी बोंडअळी फक्त कापसाच्या पिकावर जिवंत राहू शकते, म्हणून तिचा जीवनक्रम त्या ठिकाणी सुरू ठेवण्यासाठी कापसाचं पीक महत्त्वाचं। म्हणून तुम्ही कापसाच्या पिकामध्ये जर फेरबदल केला आणि दुसऱ्या जमिनीत कापसाचं पीक घेतलं तर तिथं बोंडअळीचा प्रादुर्भाव आपोआप कमी होत असतो।
पण तुम्ही काय म्हणाल, सर आमचं तर आता कापसाची लागवड झाली, 2 महिन्याचा कापूस होत आलाय, आता तर काय जमीन बदलली काय नाही बदलली काय, नशिबाने. मग आता आम्हाला असा उपाय सांगा की ज्यामुळं गुलाबी बोंडअळी आता येणार नाही. तर मित्रांनो, पहिला उपाय आता हा नव्हता, हा पहिला उपाय सांगतो. तर यासाठी आपल्याला तेलाचा एक डब्बा घ्यायचा आहे मित्रांनो. 15 किलोचा तेलाचा डब्बा घेतल्यानंतर मित्रांनो काय करायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला 200 व्होल्टचा लाईट लावायचा आहे मित्रांनो, आणि हॅलोजनच्या कांड्या लावून टाकायच्या आता, आणि समोरच्या साईडनं हा तेलाचा डब्बा कट करायचा आहे, आणि आतून सगळ्या असणाऱ्या डब्याला पिवळा गडद कलर द्यायचा आहे. मग मित्रांनो या ठिकाणी काय करायचे, रात्रीच्या वेळी असणार हा तेलाचा डब्बा आपल्या कापसाच्या पिकाच्या दिशेनं ठेवून द्यायचा आहे. यामुळं काय होणार तर मित्रांनो, त्या प्रकाशाला ते पतंग जे गुलाबी बोंडअळीचे असतात आकर्षित होतात, आणि हे पतंग जे असतात मित्रांनो त्या डब्यामध्ये येतात, आणि डब्यामधील उष्णता त्यांना तात्काळ संपवते. ज्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की एक पिढी नाही, दुसरी पिढी नाही, बऱ्याच पिढ्या इथं आपण संपवू शकतो. यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आजूबाजूच्या परिसरातील त्या कापसावर असणारी जी काही गुलाबी बोंडअळीची पतंग आहेत ती यामुळे नष्ट होणार. आणि मित्रांनो यामुळे आपण 30 ते 40% गुलाबी बोंडअळीला नियंत्रणात आणू शकतो. हा पहिला उपाय. त्यानंतर दुसरा उपाय जर बघितला मित्रांनो, तर दुसरा उपाय लक्षात घ्या, अमावस्येची काळी रात्र. या अमावस्येच्या रात्री मित्रांनो या गुलाबी बोंडअळीची पैदास 100 पटीने वाढती. मग याला रोखायचं असेल तर अमावस्या होऊन गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी, म्हणजे काय, आज अमावस्या झाली तर उद्या नाही तर परवा किंवा 13 48 ते 72 तासाच्या दरम्यान मित्रांनो आपल्याला कापसाच्या पिकामध्ये घ्यायचा आहे कीटकनाशकाचा स्प्रे. कोणता घ्यायचा तुमच्या मनावर, पण मला वाटते अमावस्या झाली की थोडा हेवी स्प्रे घ्यावं, ज्यामुळे आपल्या कापसाच्या पिकावरती ज्या काही कीटक आहेत की ज्यांची पैदास ही 100 पटीने वाढती, त्यांना आपण अंड्यातच संपवू शकतो. यामुळे सांगतो मित्रांनो, जे माझे कास्तकार बांधव अमावस्येनंतर कापूस असो किंवा सोयाबीन असो कोणत्याही पिकावरती कीटकनाशकाची फवारणी घेतील त्यांना रिझल्ट हा 100 पटीने चांगला मिळणार आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, अमावस्या झाली की 2-3 दिवसाला कापूस असो सोयाबीन असो जी काही तुमच्याकडे पिकं आहेत ती फवारून घ्या. तर हा एक उपाय आहे मित्रांनो की ज्यामुळे आपण काय करू शकतो, अमावस्येच्या रात्री जेवढं काय गुलाबी बोंडअळीनं प्रोडक्शन केलंय त्याला सगळं संपवू शकतो. तुम्हाला माहिती आहे की सगळं कधीच संपत नसते. मग अशा परिस्थितीमध्ये याला बऱ्यापैकी आपण आळा घालू शकतो. आता तिसऱ्या उपायाचा जर या ठिकाणी विचार केला तर तिसरा जो उपाय आहे मित्रांनो तो उपाय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, ही जी कापसावरची गुलाबी बोंडअळी आहे ती पहिले पतंग असते, पतंगानंतर अंडे घालते, अंड्यातून अळी निघते, आणि ही अळी काय करते मित्रांनो, स्वतःला त्या असणाऱ्या कापसाच्या त्या फुलामध्ये कैद करते, आणि त्या फुलामध्ये अशी कैद झाली जणू काय गुलाबाची पाकोळी आहे मित्रांनो, आणि या गुलाबाच्या पाकोळसारखं स्वतःला बंद करते. बऱ्याच दिवसापासून जर ही कळी पुन्हा उमलली नाही तर लक्षात घ्या ही डोम कळी आहे. लक्षात घ्या या डोम कळीमध्ये गुलाबी बोंडअळी त्या ठिकाणी जी आहे ती वाढत आहे. लक्षात घ्या ही गुलाबी बोंडअळी पुन्हा आपल्याला अडचणीत आणू शकते. म्हणून आपल्या कापसाच्या पिकावरती 10-12 दिवस झालं बंदिस्त असणाऱ्या अशा डोम कळ्या ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो आपल्याला तोडायचंय आणि केरोसिन मध्ये म्हणजे रॉकेल मध्ये त्यांना जाळून टाकायचे. हे केल्यानं मित्रांनो डोम कळ्यांना अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला सांगतो या 3 उपायामुळे 70 ते 80 नाही तर मला तर वाटते 100% या कापसाच्या पिकावर भविष्यात येणाऱ्या गुलाबी बोंडअळीला आपण संपवू शकतो. पण सगळं काही जरी 100% होत नसलं तरी तुम्हाला सांगतो जेव्हा ही गुलाबी बोंडअळी बोंडात जाते त्यानंतर तुम्ही कितीही महागड्या फवारण्या करा तुम्हाला फायदा होणार नाही. म्हणून मित्रांनो त्रास घ्या, तसदी घ्या, अडचण असेल हरकत नाही, परंतु आपण अमावस्येच्या 2-3 दिवशी फवारणी करा, डोम कळ्यांना तोडून टाका, आणि शक्य असेल विजेचा त्या ठिकाणी बंदोबस्त असेल किंवा बॅटरीची सोय असेल तर तेलाचे असे 5-15 डबे तयार करून एकरामध्ये लावून टाका. बघा मित्रांनो रिझल्ट, गुलाबी बोंडअळी तुम्हाला नावाला सुद्धा दिसणार नाही.
तर या पद्धतीने मित्रांनो या 3 उपायाचा वापर करून माझा सामान्य कापूस उत्पादक बांधव या ठिकाणी 100% कापसाच्या पिकात गुलाबी बोंडअळी येण्या अगोदर संपवू शकतो। माझा एवढाच प्रयत्न आहे की तहान लागल्यानंतर विहीर खोदण्यापेक्षा तहान लागणारे 100% खरे म्हणून अगोदरच आपण पाण्याची सोय करावी। म्हणून मित्रांनो गुलाबी बोंडअळीचं संकट भविष्यात येऊ शकते असं गृहीत धरून जर तुम्ही आतापासून तयार लागले तर या 3 उपायामुळे आपण गुलाबी बोंडअळीला येण्या अगोदर रोखू शकतो। मग मित्रांनो याबद्दल काय आहे तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। तुम्ही गुलाबी बोंडअळीचा बंदोबस्त कसा करतात कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। हा उपाय आवडला असेल तर जरूर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत आणि शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कापूस उत्पादक कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो। मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।